हॅपी मकर संक्रांती सर्वांना। नमस्कार। मी आज बनवत आहे खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी। तर तुम्ही बघू शकता सारण आपलं सगळ्या बाजूंनी पसरलेलं आहे। तर चला बघूया कशी बनवायची ही खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी। तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे आपल्याला इथं बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि कडकडीत असं 2 चमचे गरम तेलाचं मोहन इथे आपल्याला ॲड करायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक चांगला कणिक सॉफ्ट अशी भिजवून घ्यायची आहे। आता आपण ह्याला रेस्ट देणार आहोत 2 ते 3 तासासाठी। त्यानंतर एका कढईत मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, सोबतच मी तीळ पण भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि शेंगदाणे हे थोडेसे पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यानंतर त्यात जेवढे आपण तीळ घेतलेले आहेत तेवढंच गूळ आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि मी इथे सोबत 2-3 विलायची पण इथे ॲड केलेली आहे। तर आता ह्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा तूप घालून परत एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे। त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने करून बघितल्यावर आपली कुठेच पोळी फाटत नाही किंवा सारण बाहेर येत नाही। तर तुम्ही नक्की हे पद्धत ट्राय करू शकता। तर एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे आणि शक्यतो आपण ह्याला पातळ लाटून घ्यायचं आहे। ही तिळाची पोळी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवस आपण स्टोअर केली तरीही ती चांगली राहते। तर तव्यावर थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं तुम्ही तेल लावलं तरी चालेल। तूप किंवा तेल लावून आपल्याला दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पोळी आपली टम्म फुगली आहे। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी खरपूस आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण पोळ्या बनवून घेत आहे। तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।